धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे हे मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करत होते. मात्र तिसऱ्या दिवशी त्यांना आझाद मैदानातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मात्र त्या फुटपाथवरती बसून आंदोलन करत आहेत. गेले 8 दिवस झाले, आजचा त्यांचा 8वा दिवस आहे. दिवसांदिवस त्यांची तब्येत देखील खालत चाललेली आहे. मात्र सरकार अद्यापही त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आज मराठवाड्यातील धनगर समाज हा मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच केलेले आणि मोठ्या संख्येने धनगर बांधव त्या ठिकाणी हजर देखील झालेले आहेत. दीपक बोराडे यांना पाठिंबा देखील देत आहेत. यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत काही धनगर समाजाचे बांधव आहेत. आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचे देखील या विषयी काय म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही? दीपक बोराडे तिथे उपोषणाला बसले होते, मात्र तिसऱ्याच दिवशी दुर्दैवी असे की तिसऱ्या दिवशी त्यांना आझाद मैदानावरती बाहेर काढलं आणि फुटपाथवरती त्यांना आंदोलन करायची वेळ आलेली. सतत 70 वर्षापासून आम्हाला हे सरकार आश्वासन देत आहे. कंटिन्यू नाही का, याच्या पहिले पण असंच झालं. 16 तारखेला अल्टिमेटम दिलं, 16 तारखेला करू म्हणे. 16 तारखेचे भरपूर दिवस झाले. आता 8 दिवसापासून उपोषण करते दीपक बोराडे. 3 दिवसानंतर त्यांना आझाद मैदानाच्या बाहेर बी काढलं, फुटपाथवर ठेवलेलं आहे. आता आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव तिथं आझाद मैदानावर जाते. आम्ही बी आज रात्री निघणार आहे आणि इथून पुढे बी आम्ही समाजामध्ये असंच करत आहोत. आम्हाला पुढच्या काळात आरक्षण दिलं नाही 1-2 दिवसात, तर आम्ही चक्का जाम करण्याचा पुढचं आंदोलन करणार आहे. इथून पुढं चक्का जाम करणार आहेत, परंतु तब्येत खालवत चालली आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे. मात्र सरकार अद्यापही फक्त पाहायच्या भूमिकेत आहे. सरकारने आतापर्यंत तेच केलेले आहे, समाजाला नुसतं अंधारात ठेवलेले आहे आणि त्याच्यावर अत्याचार जे होत आहे त्याच्याकडे पण ते दुर्लक्ष करताय. आता तुम्ही बघताय इकडं मेंढ्याबाळावर अत्याचार अन्याय होतोय. त्याच्याकरता आम्हाला एस टीमध्ये आरक्षण पाहिजे. हे काय करून ते आम्हाला कायद्याचा त्याचा सपोर्ट भेटेल. आणि समाजाला आता किती 4थी-5वी पिढी आहे. समाज फक्त लढत आलेला आहे. सरकार फक्त आश्वासन देत आलेली आहे. आजपर्यंत त्याची कधी अंमलबजावणी केली नाही, काही नाही. आणि ते आता धनगडे हा एक विषय काढून ठेवलेला आहे आणि अस्तित्वात ती एक कास्ट जात अस्तित्वातच नाही आहे. कारण 4 आणि 5 लोकांची कुठं अशी कास्ट असती, तर तो पण एक विषय आहे. कुठून आले ते लोक, काय आले, कशामुळे सरकार याला थांबवत आहे, का बरं कॅबिनेटमध्ये विषय मांडत नाही. सरकारने पण हे सर्व डिक्लेअर करावं. आणि ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तिथं बसले उपोषणाला, तर त्यांना ते उपोषण करून द्यावे. कारण की आता सगळ्या समाजाचे मुंबईला गेले, त्यांना संधी दिली, पण आमच्या समाजाला संधी देत नाही आहे उपोषण करायला. आमचे लोक जात आहे इकडनं, तर त्यांना पण रस्त्यात अडवलं आहे आणि कुठं कुठं दगडफेक होती. म्हटलं तर अन्याय हा होतोय समाजावर, तर कुठंतरी हा अन्याय थांबला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. त्याकरिता आम्ही एस टी आरक्षणमध्ये मागणी करतोय ना. एस टीमध्ये आमचा वर्ग आहेच धनगर समाज. फक्त अंमलबजावणी करा, हे आमचं सरकारला एक हे होतं का, प्रार्थना होती की तुम्ही करा, याच्यावर लक्ष घाला. मुख्यमंत्री साहेबांनी पहिले कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू म्हणून आश्वासन दिले. आता कित्येक कॅबिनेट गेले, कित्येक सरकार गेले, त्यांनी काही त्याच्यावर विषय घेतला नाही. फक्त ते बोलता आणि सोडून देता. हा एक सरकारचा धनगर समाजावर पण अन्याय आहे. हा याच्यामुळे धनगर समाज या गोष्टी लक्षात ठेवेल आणि येणाऱ्या काळात त्यांना निश्चितपणे याचा एक धडा शिकवेल. नक्कीच धडा शिकेल. मला सांगा, ज्यावेळेस मुख्यमंत्री सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी जर सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांचा जो काही प्रश्न आहे तो प्रलंबित आहे तो मी पूर्ण करेल असं म्हणले होते. मात्र काय झालं ते? समाज बांधवाची फक्त दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय. या पहिले पण ओबीसी समाजाकडून त्यांनी पूर्ण सरकार आली असं म्हणतात आणि ओबीसी समाजावरच अन्याय करतात. आम्ही काही संविधान पद्धतीनं जे आम्हाला बाबासाहेबांनी 1956 साली 342/1 नुसार आम्हाला जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षणाचीच आम्हाला अंमलबजावणी करा. बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही बाकीची. पण आमचं जे गरिबावर जे अन्याय होतंय ओबीसी समाज धनगर समाजावरती, आम्हाला लवकरात लवकर एस टीमध्ये समाविष्ट करायचा GR द्यावा. आणि तिथं दीपक उपोषण करताय 8 दिवसापासून. त्यांची झाले 3 दिवस त्यांना परमिशन दिली, 4थ्या दिवशी त्यांना फुटपाथवरती येऊन उपोषण करण्याची वेळ आली. ही वेळ खूप दुर्दैवी आहे. त्यामुळं धनगर समाज आज खूप आक्रमक झालेला आहे. मुंबईच्या दिशेने लाखोच्या संख्येने निघाला आहे आणि आणखीन लाखोच्या संख्येने तिथं उद्यापर्यंत तुम्हाला दिसेल. आणि दीपक भाऊच्या जीवाला काही हानी झाली तर त्याचे सर्वस्व जमा फडणवीस सरकार राहील, भाजप सरकार राहील. काय सांगाल, ज्या पद्धतीने एकीकडे जर पाहिलं तर दीपक बोराडे यांना तिसऱ्या दिवशी फुटपाथवर आणण्याची वेळ मात्र राज्य सरकारने आणलेली आहे. काय मला सांग की तिसऱ्या दिवशी त्यांना फुटपाथवर आणले, काय धनगर बांधव सरकारला फुटपाथवर आणणार का? सर, सगळ्यात पहिले आपण जो बघतोय
की पहिल्यापासून म्हणलं गेलंय की धनगर समाज हा गरीब समाज आहे, भोळा भावडा समाज आहे. नाही, या समाजाचा फायदा वारंवार प्रत्येक महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेला आहे. आपण जर बघत असाल तर प्रत्येक वेळेस सांगायचं निवडणूक आली की धनगर समाज हा आमच्यासाठी ते म्हणजे आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आमचा समाज दरवेळेस त्यांना मतदान करणार, भरभरून मतदान करून सत्तेत बसवणार का की धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, आम्हाला सोयीसुविधा भेटल्या पाहिजे. पण प्रत्येक वेळेस ह्या गरीब समाजाचा, हा भोळ्या भावड्या समाजाचा प्रत्येक सरकारमध्ये जे लोक येतात ते फायदा घेतात. आणि हे तुम्ही जे वातावरण बघताय, आता आम्ही जर इथं असलो तर ते फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळतंय की आमच्या समाजातील नेत्याला, माणसाला की साधं आझाद मैदानावर तुम्ही आंदोलनही करू देऊ शकत नाही. जर विचार करा, तुम्ही जर आंदोलन करण्याला पण आम्हाला जर तुम्ही हुकुमशाही करत असाल आणि अडवत असाल तर आम्हाला आरक्षण मिळवणं हे तर खूप लांबची गोष्ट वाटते. तर हे मला इथून बीजेपी सरकारला किंवा जे सत्तेतल्या लोकांना सांगायचे, तुम्ही जे आमच्या समाजासोबत वागणूक करताय ही खूप चुकीची आहे. आम्ही तुम्हाला भरभरून मतदान करून सत्तेत बसवले याच्यासाठी नाही की आम्हाला तुम्ही आझाद मैदानावर आंदोलन बाहेर काढायला पाहिजे, रस्त्यावर आणायला पाहिजे. तर तुम्ही चुकीचं करताय. याचे परिणाम तुम्हाला भविष्यात इथून पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आताही वेळ गेलेली नाही. समाजाच्या प्रत्येक माणसाला सन्मानाने तुम्ही आझाद मैदानावर घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, समाजाचे प्रश्न मार्गी लावा, तरच कुठेतरी या गोष्टी थांबणार आहे. नाही तर याच्यानंतर समाजाचा प्रवेश हा खूप कडक राहणार आहे. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. एवढं मला इथनं सांगायचं आहे. नक्कीच समाज आक्रमक झालेला आहे. ज्या पद्धतीने दीपक बोराडे आंदोलन करत होते, या ठिकाणी अनेक आंदोलन झाले, 20-20 दिवस, महिना आंदोलन करता, मात्र तिसऱ्या दिवशी बाहेर काढायची काय गरज पडली? ती समाज बांधव एवढा मोठा तिथं नव्हताही किंवा तिथे कुठं अडथळा निर्माण होत नव्हता, का अशी वेळ आली? कारण याचं काय आहे, त्याचा एसटी बरोबर समाज पेटून उठणार. बोराडे साहेबांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राचे धनगर समाज उभा राहिलेला आहे. जेणेकरून त्यांना भीती वाटली असेल का बाबा याचा दुष्परिणाम येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये होईल काहीतरी, जसं त्यांनी बघितलं तर मागच्या आंदोलनामध्ये. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर देऊन हटवलं असेल. हे काय ते त्यांचा सरकारचा उद्देश असेल, पण तो उद्देश त्यांचा बरोबर नव्हता. कारण समाजाला पण एक चान्स द्यायला पाहिजे, समाजाचं पण ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे सगळं जितके लोक येते, काय येतात, माणसं येतात, काय त्यांची मागणी काय आहे, सरकारने ते लक्ष द्यायला पाहिजे. असं हुकुमशाही करून आंदोलनाला मिटवण्याचं काम करता येतं ते होणार नाही. आज ना उद्या तर आंदोलन होतच राहील आणि आंदोलन आता याच्या पुढे वाढतच जाईल. 3 दिवसामध्ये ते दीपक बोराडे साहेबांना तिथं उठवत आहे, याचं कारण काय, याचं काय उत्तर आहे ते सरकारने पण आम्हाला द्यावा, असं माझी पण एक इच्छा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते की ओबीसी हा आमचा डीएनए आहे. मग धनगर समाज हा ओबीसी मध्ये येत नाही का? हा त्यांचा डीएनए नाही का? ओबीसी समाज म्हणजे धनगर समाजाचा आहे ना. आणि आमची मूलभूत मागणी ती एसटी समाज प्रवर्गात आमची हे करा म्हणून. पण प्रत्येक वेळेस आम्हाला नाही का भूल थापा दिल्या जाते सरकारकडून. फडणवीस साहेब झाले, त्यानंतर उबाटाचे उद्धव साहेब पण बोलले होते, पहिल्या कॅबिनेट येऊन ते दोघं मिळून बोलले होते, आम्हाला लेटर दिलं होतं, पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचा मार्गी लावतो. पण सतत भूल थापा देत चाललंय सरकार. या इथून पुढे तरी आमचं असं नाही करायला पण भविष्यात येणारं इलेक्शन मध्ये तुम्हाला अवघडीत जाणार आहे, याची काळजी घ्यायला पाहिजे सरकारने. 2 दिवसात मार्गी लावायला पण आमचा एसटी आरक्षणचा मुद्दा. जे काय ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाल्या, विधानसभेच्या भरभरून ओबीसी बांधवांनी मतदान केलेलं आहे. आतापर्यंत धनगर समाजांना फक्त झुलत आलेलं आहे. धनगराचे देखील नेते आहेत ना, मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार आहेत, तेही पद भोगतात. मात्र त्यांना कुठेतरी हे सुचत नाही की आपला धनगर बांधव त्या ठिकाणी उपोषण करतोय, त्याला जाऊन भेटावा, त्याची देखील दखल घेतली गेली पाहिजे. काय झालेलं आहे सर, आमचे नेते पुढे यायला तयारच नाही. ते पक्षाचे बांधिलकी आहे. त्यामुळं काय होतंय, धनगर समाजामध्ये जे काय थोडेफार बोटावर मोजणारे नेते स्ट्रॉंग आहे, पण ते काय आहे, पक्षाला बांधील असल्यामुळे काय होतंय, ते पुढे यायला तयार नाही आहे, आंदोलन मोठं उभारण्यास तयार नाही आहे. आणि आंदोलन केलं त्यांना भीती आहे का जर काही आपण गेलो तर आपल्याला पक्ष काहीतरी कारवाई करेल, त्यामुळे ते समोर यायला तयार नाही आहे. पण धनगर समाजाला मला एकच सांगणं आहे की आज नाही आला तुम्ही तर कधी नाही येणार, तर आपण असंच धुलत राहणार आपल्याला. ते मला सांगा की समाजापेक्षा पक्ष मोठा आहे का? कारण की समाजच आहे की तो तुम्हाला डोक्यावर घेऊ शकतो. पण आता त्या ज्या नेत्यांना समजतच नाहीये का पक्ष हा आपल्या समाजासमोर काहीच नाही. आपण समाज आहे तरच आपला पक्ष हे त्यांनी हे करायला पाहिजे. आणि त्यांच्या हाकेला आम्ही धावून गेलेलो आहे, पण त्यांनी आम्हाला दगा फटकाच दिलेला आहे. त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही या आंदोलन आणखीन मोठी भरारी द्या आणि जेणेकरून आपण एसटी वर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी आपल्याला फायदा होईल. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी सगळं मराठा जे काही आमदार होते त्यांना एक प्रकारचा इशारा दिला होता,
तुम्ही जर आमच्या पाठीशी उभा राहिले नाही तर तुम्हाला आम्ही पाडू किंवा जे काही त्यांनी इशारा दिला होता. सगळे मराठा आमदार त्यांच्या बाजूने उभा राहिले होते, दिसलेही होते, त्यांच्याकडे येत पण होते. मात्र असं होताना दिसत नाही. धनगर समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी देखील दीपक बोराडेच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे किंवा समाजाला धरून कुठेतरी चाललं पाहिजे. असं होताना देत नाही का पक्षासाठी फक्त एवढं करायचं का? सध्या काय झालेलं बोटारे मोडणारे नेते आमच्याकडे वर आणि ते पण मग बीजेपी सोबत हात मिळवणी झालेली. आता कुठे एक आमदारकी त्यांची मंत्रीपद भेटलेले आहे, समाजामुळेच भेटलेले आहे त्यांना. त्यांच्या काय वरून नाही आलेले, समाजामुळेच मोठे झालेले आहे ते. आज समाजाला विसरत चाललेले ते पण. त्यांना बी आता बोलणं बोटावर मोडणारे लोक आहे, त्यांना असं वाटत ना आपली आमदारकी जाईल, आमचं मंत्रीपद जाईल. त्यामुळं नाही का ते काय करताय येत नाही समोर. हा नाही याच्यानंतर आम्ही त्या झाडाला नेत्यांना त्यांची जागा दाखवू. पण काय आमच्या बोटावर मोजणारे लोक आहे त्यामुळे आम्ही म्हणतो जाऊन द्या. पण त्यांनी कुठंतरी समाजाविषयी गंभीरता घेतली पाहिजे. समाजाविषयी आरक्षणाबद्दल त्यांनी काहीतरी पुढे यायला पाहिजे, रोडावर उतरलं पाहिजे त्यांनी. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते धनगर बांधव. ज्या पद्धतीने काही आमदार आहेत त्यांनी मात्र अद्यापही दीपक बोराडे यांना कुठं पाठिंबा जाहीर केला नाही किंवा त्यांना भेट देण्यासाठी आलेले नाही. त्यामुळं धनगर बांधवामध्ये देखील रोष निर्माण झालेला आहे. जर सरकारने येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर दीपक बोराडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या पुढचे आंदोलन जे ते अतिशय तीव्र स्वरूपाचे राहतील आणि उग्र स्वरूपाचे राहतील अशी भावना देखील व्यक्त केली आहे. संजय आहेर, ALS मराठी, छत्रपती संभाजीनगर.